पुण्यात कोयता गँगची दहशत थांबेना। अप्पर इंदिरानगरच्या भर वस्तीत कोयता गँगचा हैदोस। वाहन आणि घराची तोडफोड करत स्थानिकांनाही शिवीगाळ। स्थानिक नागरिकाच्या हातावर मारला कोयता। घाबरलेल्या जमावाचा बिबेवाडी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। अडीच तासात पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या। पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वाहन तोडफोडीचं सत्र पाहायला मिळते आणि हे सत्र, ही मालिका जी आहे ती काही केल्या संपायचं नाव घेत नाहीये। म्हणजे अगदी एकही एरिया असा राहिलेला नाहीये पुण्यातला ज्या ठिकाणी वाहन तोडफोड झालेली नाहीये। आणि काल पुन्हा एकदा ज्या भागात ऑलरेडी 2-3 वेळा या आधी सुद्धा वाहनांची तोडफोड झाली आहे त्याच एरियात म्हणजेच अप्पर इंदिरानगरचा जो भाग आहे त्या भागात पुन्हा एकदा टोळक्याने धुमाकूळ घातला। आणि विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी न होता हा जो प्रकार होता तो जवळपास 8 वाजताच्या सुमारास होता। म्हणजे असं नव्हतं की खूप जास्त मध्यरात्री घडलेली घटना आहे। आणि आता मी ज्या लोकेशनला उभी आहे त्याच ठिकाणून हा सगळा प्रकार चालू झालेला होता। हे जे गुन्हेगार होते हे सगळेच समोर जी एक लेन दिसतीये त्या लेन मधून अलीकडे आले आणि त्याच्यानंतर सरळ याच भागातून त्यांच्या हातात जी काही शस्त्र होती, दांडकी होते, कोयते होते, हे सगळं नाचवत शिव्यागाळी करत इथूनच पुढे गेलेले पाहायला मिळाले। हे तेच लोकेशन आहे जो एक व्हिडिओ व्हायरल झाला या सगळ्या वाहन तोडफोडीच्या संदर्भातला, तेच हे लोकेशन आहे। आणि याच ठिकाणी हे सगळं घडलेलं होतं आणि याच ठिकाणून हे जे सगळे आरोपी आहेत ते पुढे गेलेले पाहायला मिळाले। म्हणजे आता आपण इथे एक टेम्पो जरी पाहिला तर एक डेंट दिसतोय, मागे काही घरं आहेत पत्र्याची त्याच्यावरती सुद्धा दगडफेक करण्यात आली आहे किंवा पत्र्यांवरती कोयत्याने मारण्यात आलंय। आणि हे सगळं जे प्रकरण आहे ते ज्यांनी स्वतः अनुभवलं, ज्यांनी पाहिलं त्या इथल्याच महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार की नेमकं काय घडलं होतं। तुम्ही इथे होता त्यावेळेस आणि काय घडलं होतं? काय नाही, ते पोरं तिकडनं पळत आली, त्यांच्या काय ते कोयते वगैरे होते, मुलं आमची इथे खेळत होते, ते इथं शिळा गाळ्या करत होते, दगडफेक केली, टेम्पो पडले, गाड्या पडल्या, त्याच्यामध्ये आमचं एखादं लेकरू घावलं असतं तर मग काय किती वेळ पडलं असतं। त्याच्यामध्ये आम्ही शूटिंग काढली त्या मुलांची, तो कोयते वगैरे घेऊन आले, ते शूटिंग काढली, पोलिसांनी दाखवलं की पोलीस म्हणले की ह्याला त्याला व्हायरस करू नका नाही तर तुमच्यावर उलटी केस होऊ शकते। मग आमचा काय दोष आहे ना, आम्ही पुरावा काढून पोलिसांना दाखवले, पोलीस आम्हालाच बोलायला लागले की तुम्ही शूटिंग काढून ह्याला त्याला पाठवू नका म्हणून। किती मुलं होती ही अंदाजे? कितीच्या आसपास आले होते? किती वाजले होते? 11:30 8:30 वाजता आले ते मुलं। 13-14 पोरं होती। लहान मुलं होती की सगळी मोठ्या वयाची वाटत? 18-16 वर्षाची, 10वी-9वीची मुलं होती। 10वी। कोणती हत्यारं होती त्यांच्या हातात? कोयते होते त्यांच्याकडं आणि दगडी होते हातात, एवढंच आम्ही पाहिले। मुलं ओळखीची होती का? नाही, ओळखीची वगैरे काहीच नाही, आम्ही मुलं ओळखतच नव्हते। आम्ही उलट महिना त्यांच्या पाठीमागे पळालो माहितीये का, काट्या घेऊन, की एवढी मुलं एकदम बघू नाही का, आम्ही पण घाबरलो की एवढी मुलं एवढे कशी काय एकदम आलेत म्हणून साईमध्ये। आणखी काही महिला आहेत, तुम्ही स्वतः इथे होतात, तुम्ही पाहिलं नेमकं काय घडलं होतं? हो, इकडून पळत आले ती लोक, टेम्पोला ठोका मारला, नंतर आम्ही बाहेर निघतो इकडे गेले, परत तिथून इकडे आलेत, परत तिकडे पळाले, बाथरूमच्या तिकडे गेले, तिकडून बाथरूमच्या तिकडून परत मग चौकाकडे गेले, तिकडच्या 2-3 गाड्या फोडल्या, 3 गाड्या फोडल्या, कुणाला घराला कुणाच्या काय धक्का मारले, म्हणजे धोपाट्या ती हत्यारे होती त्यांच्याकडे कोयते, तिकडून आले मग सरळ परत वरती गेले। कसं काही लोक नाही आले, काही लोकांनी दखल घेतली आज की हे असं नाही व्हावं परत म्हणून। पण या भागात याच्या आधी सुद्धा 2-3 वेळा असंच गाड्यांची तोडफोड 15 दिवस झालं होतं, 15 दिवस असं झालेलं। 15 बंदच झालं पाहिजे। आज का व्हायना, एखादं पोरगा असन, एखादी पोरगी असन, जर पोरगी चाललेली रस्त्याने असली, तिच्या जर घातलं त्यांनी तर त्यांचा काय भरोसा आहे? त्यांना काय कळतं का त्यावेळेस? नशा केलेल्या परत, म्हणून हे बंद कायमचं झालं पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकी काय नाही। या भागातल्या ज्या महिला आहेत या महिलांनी खरं तर पुढे येऊन या सगळ्या मुलांना रोखण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळेच ही मुलं पुढे पळून गेली आणि पुढे जाऊन त्यांनी आणखी काही वाहनांची तोडफोड केलेली पाहायला मिळाली। तसं पाहायला गेल्यास पूर्ण वर्दळीचा भाग आहे, त्यामुळे जर या मुलांनी आणखी एखाद्या कुणावरती तरी हात उचलण्याचा प्रयत्न केला असता, हत्यार एखादं लागलं असतं तर हे कितक्यात पडलं असतं ह्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही। त्यामुळेच या सगळ्या घटना रोखल्या जाव्यात असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। पुढे ज्या काही घटना घडल्या, पुढे ज्या ठिकाणी या तरुणांनी आणखी जास्त तोडफोड केली, तिथे नेमकं काय घडलं होतं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत।
या कोयता गँगने फक्त गाड्याच फोडल्या असं नाहीये, घरांवरती हल्ले केले असं नाहीये, तर जे कोणी समोर दिसतील त्यांना सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. म्हणजे माझ्या बरोबर आता एक दादा आहेत, त्यांच्या हाताला लागलेला आहे, टाके पडलेत, कोयता लागलेला आहे त्यांच्या हाताला. नेमकं काल काय घडलं? मी दुकानाला आले होतो. इथं ते 7-8 जण पोरं घुसलेले, कुणाला तरी हुडकत आली. मी माझं दुकानात सामान घेत होतो. डायरेक्ट त्यांनी माझ्यावर कोयत्याने वार केले आणि पळून गेले. किती लागलंय तुम्हाला ते? मला टाके पडले, 5 टाके पडले हाताला. तुम्ही चेहरे पाहिले होते? ओळखीचे चेहरा नाही, होते? अंधार होता थोडासा. हम्म. आणि एक ब्लू शर्ट मध्ये लांबक्या केसाचा पोरगा होता. फक्त एवढंच बघितलं मी. चेहरे नाही, कारण की काहींनी तोंडाला कापड बांधलेलं होतं आणि ते मंकी मास्क पण लावलेले होते दोघं तिघांनी. त्यामुळे चेहरे तुम्ही या सगळ्या बाबतीत काही पोलीस कंप्लेंट वगैरे दिली? नाही, मिसेसनी माझी भीती दाखवल्यामुळे मी कंप्लेंट दिली नाही काहीच. की कारण की आता आम्ही दोघंच राहतो इथं. रात्री बेरात्री आत्ता घुसलेत. कोणी इथं मध्ये पडत नाही, कोण नाही. गल्लीतले सुद्धा कोण येत नाहीत. रात्री बेरात्री येऊन काय काय केलं तर काय करणार. मी इव्हेंटचे कामं करतो. रात्री बेरात्री कधी येतो. वाटेत इथं उभं राहून काय केलं तर मी काय करेल एकटं. पण कालच्या घटनेत सुद्धा तुमची काहीच चूक नव्हती. तुम्ही तुमचं काम करत होतात आणि अशा पद्धतीचा एखादा प्रकार घडतो. किती संतापजनक आहे, किती राग येतो या सगळ्या घटना. भरपूर राग येतो. काय करणार आहे त्याला. कोणीच काही इथं सहकार्य करत नाही कुणाला एकमेकांना. त्याच्यामुळे काहीच करता येत नाही. आता हे जे गुन्हेगार आहेत त्यांना खरं तर अटक झाली आहे. तुमची काय मागणी? यांच्यावरती कडक कारवाई करण्यासाठी नेमकं काय करावं? कडक, जेवढी कडक करता कारवाई येईल तेवढी कडक मध्ये कारवाई करावी त्यांच्यावर. कारण की जे माझ्या बरोबर घडलं ते बाकीच्यांबरोबर घडू नये हीच विनंती आहे मला सरकारकडून. आमच्या इथे कॅमेऱ्याची खूप गरज आहे. लहान लहान मुलं आहेत, ते सुरक्षतेसाठी कॅमेरा हवाय. कारण इथं हे सारखं होत चाललं तर एकदा झाले म्हणलं हे सारखं होणार. त्यामुळं प्लीज तेवढे कॅमेऱ्यांचं बघा. काल जे काही घडलं त्यामध्ये कुणाला लागलंय, जखमी आहे? हो, लागलं. एक तो शेजारचे आहेत, त्यांना लागलं. त्यांचा हात तुटता वाचलेला आहे. आणि असंच ते दोघा तिघांच्या पण मागं लागले होते. ते पळाले म्हणून ते वाचले, नाहीतर त्यांचं पण काहीतरी झालं असतं. कोयता घेऊन मागं कोयता घेऊनच मागे लागले होते. काल आम्ही सगळे इथं होतो आणि आमच्या इथे बारीक बारीक पोरं खूप आहेत. भरपूर सारी पोरं आहेत. त्यांना काय झालं तर जिम्मेदार कोण असणार आहे? काय काय तुमच्या इथलं नुकसान झालंय आणि तुम्ही सगळं पाहिलं? नेमकं कसं घडलं होतं सगळं? तिकडनं मुलं आली आणि सगळ्या रिक्षाची तोडफोड करत गेले. इकडनं शिव्यागाळी करत गेले. आम्ही घरातच होतो स्वयंपाक करत, मग ते ऐकून बाहेर आलो सगळेजण. यांना कुणी अडवण्याचा वगैरे प्रयत्न केला? हत्यार होती? किती होती? हत्यार काय, लाईटच नाही तिकडे. लाईटच नाहीत आमच्याकडे अजिबात. त्याचा 8 दिवस झाले लाईट नाही. दिसलेच नाहीत आम्हाला. कुणा चेहरे पण दिसले नाहीत आणि काही दिसले नाहीत. आता काय वाटतं, सारखं तुमच्या इथं अशा घटना नाही झालं पाहिजे ना, पण असं कशाला झालं पाहिजे. या आधी किती वेळा घडल्या असं? पाठीमागे खूप झालं. आत्ताच झाले. आता माझ्या समोर असे येऊन फिरतात नुसते, पण आता झाले सगळीकडे. काय वाटतं तुम्हाला, या मुलांना नाही काय झालं शिक्षा दिली पाहिजे? आता काय कारवाई केली पाहिजे? त्या मुलांनी केलं नाही ना पाहिजे, पण असं इथं राहू दे, कुठं राहू दे, कुठंच नाही केलं पाहिजे असं. या टोळक्याने सगळ्यात जास्त हैदोस कुठे घातला तर या लोकेशनला घातला, जिथे मी आता उभी आहे. तुम्ही आताही पाहिलं तर या ठिकाणी एक फुटलेली रिक्षा आहे आणि केवळ रिक्षा फुटली असं नाहीये, तर समोर जी काही घरं आहेत त्या घरांच्या दरवाजांवरती सुद्धा कोयते मारण्यात आले. खूप मोठमोठ्याने आरडाओरडा केला गेला, शिवीगाळ करण्यात आली. म्हणजे दरवाजे आपण आताही पाहिलं तरी कोयत्याचे व्रण त्याच्यावरती अजूनही हे व्रण दिसत आहेत. आता जे 3-4 दिसतात हे कोयत्याचेच व्रण आहेत. आणि इतकं सगळं होऊन सुद्धा दगडफेक सुद्धा करण्यात येत होती. आणि ही सगळीच घटना जी आहे ती जवळपास 8-8:45च्या सुमारास या ठिकाणी घडत होती. त्यामुळे सगळेच लोक सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. इतक्या सगळ्या लोकांसमोर या टोळक्याला जरा सुद्धा भीती वाटत नव्हती की आपण हे किती करतोय, काय करतोय. त्यामुळे नेमकं काय घडलं होतं या लोकेशनला हे इथल्या स्थानिकांकडून जाणून घेणार आहोत. तुम्ही स्वतः पाहिलं होतं, काय काय घडलं कसं? काय अचानकच ते अशा गल्लीतून आले, बाहेरून डायरेक्ट आले आणि रिक्षाला मागची गल्लीत रिक्षा फोडली. परत इथं आले तर रिक्षा फोडली आणि डायरेक्ट दरवाजाला कोयत्या मारले त्यांनी. आणि एवढी दहशत पब्लिक सगळं पोरं लेकरं बाळं काही सगळे. बोलत होते ते, काही धमक्या देत होते? काय काय नाही ते आले आणि तोडाफोडी चालू केली. बाकी काय इथे त्यांनी कोणी त्यांना रोखण्याचा वगैरे प्रयत्न नाही केला? रोग एवढी दहशत त्या बघूनच कोयते बघूनच लोक घाबरूनच हातातले पोरांना हे नाही केलं. ओळखीची होती ही मुलं ओळख वगैरे? नाही कोण ओळखीचा नव्हतं. कोणी ओळखी? नाही कोणी ओळखीचा.
नक्कीच आपण बघतोय की हा जो प्रकार आहे हा गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरात घडतोय की सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडतात. या केसमध्ये जर आपण पाहायला गेलं तर हे जे काही टोळके होते यातल्या 2-3 जणांची या परिसरात राहणाऱ्या काही मुलांची वाद होते आणि त्या वादातून या मुलांना मारण्यासाठी खरं तर ते इथे आलेले होते. ही मुलं सापडली नाहीत म्हणून मग शेवटी गाड्या तोडफोड करण्यात आली, घरांवर दगड मारण्यात आली आणि असं सगळं करून कुठेतरी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र हे सगळे प्रकार सर्रासपणे अगदी खूप दिवसांपासून चालू आहेत. या परिसरात जर सांगायचं गेलं तर दर 8-15 दिवसाला अशा प्रकारच्या घटना घडताना पाहायला मिळतात. माझ्या बरोबर इथले काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. काय वाटतं, सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडणं, भलेही आरोपी पकडले जात असतील मात्र हे रोखणं शक्य होत नाहीये? तसं सांगायचं झालं तर आपल्या पर्वती मतदारसंघ हा स्लम भाग जास्ती असल्यामुळे तिथं हे गुन्हेगारीचं प्रमाण जास्ती वाढलेलं आहे. कारण की बेरोजगारी वाढलेली आहे. त्याचबरोबर भागामध्ये विविध ठिकाणी गुंडांचे टोळके जमा होतात, गुंडांचे रील्स तयार केले जातात आणि आपला कुठला तरी मोठा एखादा भाई आपला आयडल असल्याप्रमाणे इकडची लहान लहान मुलं 17-18 वर्षांची 16 वर्षांची मुलं गुन्हेगारीचे जे काय बॉस लोक आहेत त्यांना बघून गुन्हेगार होण्यासाठी स्वप्न बघतात. याच्यामध्ये कालचा जो प्रकार घडलाय हा काय आमच्या अपरेंद्रनगर भागामध्ये पहिल्यांदा घडलेला नाहीये. हा प्रकार वारंवार घडतोय. याच्या अगोदर देखील तुम्ही जर पाहिलं तर आमच्या अपरेंद्रनगर सुपर नावाचा एक भाग आहे, तिथे देखील एका मुलाच्या अक्षरशः हाताचे 2 तुकडे केले. म्हणजे पुन्हा कोयता आला आणि त्या कोयत्याने पुन्हा अशा 17-18 वर्षाच्या मुलांनी हात तोडून टाकला. त्या मुलाचा हात पोटात घालून त्याचं ऑपरेशन देखील आता मध्यंतरी झालं. त्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर मागच्या 8 दिवसाखाली तुम्ही इंदिरानगर बिबीवाडीच्या भागामध्ये जर पाहिलं तर एका मुलाला उघडा करून त्याला पुन्हा मारण्यात आला. मग ही जी काय कोयता गँग सुळसुळडी आहे याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. याच्याकरता गृह खातं काय करतंय का तर डोळे मिटून निमूटपणे बघतंय. याच्यावर कारवाई मंदपणे होते. काल जेव्हा आम्ही तिथे गेलो, मी आणि माझे जोडीदार सचिनजी जोगदन, आम्ही दोघं जण तिथे गेल्यानंतरून नागरिक अशा भीतीच्या वातावरणामध्ये होते आणि जे काय तिथे पोलीस आले होते ते नागरिकांनाच समजवत होते की बाबा तुम्हाला आम्ही कोऑपरेट करू, सगळ्या गोष्टी करू. आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही तिथे 4 वाजेपर्यंत पहाटे थांबलो. पोलिसांनी अवघ्या 2 तासामध्ये ह्या कोयता गँगच्या मुसक्या आवळल्या. म्हणजे पोलिसांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बिबीवाडी पोलीस स्टेशनचे जे काही स्टाफ होता, येवले साहेब असतील, सळुंके साहेब असतील आणि त्यांचा जो काही स्टाफ होता, त्या सगळ्या लोकांनी काल रात्रभर जागून सगळे कोयता गँगचे गुन्हेगार पकडले. जेव्हा ती मुलं आणली तर अक्षरशः 14, 15, 16, 17 वर्षाची मुलं होती. आता कुठेतरी 10वीचा रिझल्ट लागलाय, मुलांना भविष्याच्या गोष्टी करायच्यात, पुढे काय करायचंय काय नाही, आणि या कंडिशन मध्ये तीच 10वी, 9वीची, 11वीची मुलं आहेत ती कोयता घेऊन आपल्या भागामध्ये पळताना दिसतात. मग हे कुठेतरी भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, यांनी प्रभागामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ही अशी गोष्ट होताना भागामध्ये दिसत नाहीये. अनेक दिवसांपासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून प्रभागातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहे हे निवेदन देतोय, कमिशनर साहेबांशी भेटतोय, अतिरिक्त आयुक्तांशी भेटतोय, तरी देखील सीसीटीव्ही कॅमेरे कुठेही लागले जात नाही. पोलीस म्हणतात आमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं काम नाही, महानगरपालिका म्हणते आमच्याकडे पैसे नाही, आणि इथे सरकार लाखो रुपये निधीच्या नावाखाली उडवते. यांना साधा सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याकरता देखील पैसे नाहीयेत. येणाऱ्या काळात आम्ही नागरिकांकडनं भीक मागून स्थानिक आमदारांना ती भीक देऊ आणि त्यांना सांगू की तुम्ही ह्या भिकेच्या पैशामधनं आम्हाला कॅमेरे बसवून द्या. त्यामुळे आता तरी आमच्या मुलाबाळांच्या जीवाशी खेळू नका एवढं आवाहन करतो, थांबतो. नक्कीच खरंच खूप जास्त गंभीर परिस्थिती या भागातली बनली आहे. काय वाटतं, वारंवार अशा प्रकारच्या घटना घडल्या आणि घटना घडल्याच्या नंतरच आपल्याला जाग येते, सुरुवातीला काही नाईट पेट्रोलिंग म्हणा किंवा अशा कुठल्या घटना किंवा एखादं असं एक आपल्याला उदाहरण सेट करावं लागतं की असं जर आपण गुन्हा केला तर आपल्याला इतकी कडक शिक्षा होते, तर मग गुन्हेगार परत थोडेसे धजावत नाहीत ती गोष्ट करायला. मात्र या प्रकरणात 2-3 दिवसांमध्ये गुन्हेगार सुटले जातात, त्यामुळे वारंवार अशा घटना घडतात असं वाटतं. या अशा प्रकरणामध्ये 2-3 दिवसात गुन्हेगार सुटण्याचं कारण म्हणजे ते ज्युएनएल आहेत एकतर, आणि त्याचा फायदा राजकीय पुढारी असतील, इथले टॉप मोस्ट गुन्हेगार असतील, हे लोक अक्षरशः त्यांना वापरून घेतात आणि त्यांच्याकडनं कामं करून घेतात. गाड्या फोडणं, जो कार्यकर्ता चुकीचा वागला की त्याच्या घरावर हल्ला करणं, म्हणजे परिस्थिती वेगळी इकडं. म्हणजे आता येणारं निवडणूक आहे 4 महिन्याची 6 महिन्याची, त्या निवडणुकीच्या अगोदर अशा घटना घडत राहतात आणि आमच्या भागामध्ये सर्रास होतात. म्हणजे तो माझ्याकडे येत नाही, ह्यो माझ्याकडे येत नाही, तो माझ्याकडे येत नाही म्हणून काहीतरी उलट सुलट होतं. त्याच्यामुळं आमचं म्हणणं आहे की ज्युएनएल मुलांना कुठून नशेचं काय साधन मिळतं, जे काय नशा मिळते
ते नशासाठी पोलीस प्रशासनाने त्याच्यावरती काम करावं. पोलीस प्रशासन अतिशय उत्तम काम करतं, पण काय आहे, लहान मुलं 15-16 वर्षाची मुलं जी नशा करतात, आई वडिलांनाही माहित नसतं की तो काय करतो, परंतु आई वडील उशिरा येऊन म्हणतात की माझी मुलं, पण मुलांना कुठंतरी चुकीच्या मार्गाने कोणी तर सांगतं की जा बाबा तिथं मी आहे तुझ्या पाठीशी, म्हणून त्याला कुठं अडकवलं जातं. म्हणून मी विनंती करेल की शासनाला या UNL मुलांसाठी काहीतरी लक्ष देऊन हे नशेचे काही साधनं असतील ते सगळे बंद व्हावी, नाहीतर या विरोधात आम्ही 100% मोर्चा काढू. कारण भागामध्ये इतर म्हणजे जो काय प्रकार आहे नाही का, उडता पंजाब, त्याच्यासाठी दंगेकर साहेबांनी आंदोलनं केली किंवा आमच्या सुषमाताई आमदारांनी आंदोलनं केली. अशा प्रकारची आंदोलनं आम्हाला करावी लागतील. हा उडता पंजाब पहिला थांबला पाहिजे. उडता पंजाब थांबला तरच हे गुन्हेगारी पार्श्वभूमी थांबेल. या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे, ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी जे 5 आरोपी आहेत हे अंडर 18 आहेत, याचाच अर्थ अल्पवयीन आहेत. त्यापैकी केवळ 2च आरोपी असे आहेत जे सज्ञान आहेत, 18 वर्षांपेक्षा जास्त आहेत. या आरोपींना सुद्धा आज न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं होतं. या प्रकरणामध्ये जेव्हा ही घटना घडली त्यानंतर याच बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या बाहेर इथल्या सगळ्या संतप्त जमावाने ठिय्या आंदोलन केलेलं होतं. त्यानंतर लगेचच गुन्हा दाखल करून पुढच्या अवघ्या 2 ते 2.5 तासांमध्ये या संपूर्ण टोळक्यामध्ये जी इतकी काही मुलं होती या सगळ्याच मुलांना पकडून पोलिसांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यामध्ये हजर केलं. लवकरात लवकर या सगळ्यामध्ये कारवाई झालेली पाहायला मिळाली. मात्र असं सातत्याने घडतंय की एखादी घटना घडते आणि त्याच्यानंतर कारवाई होते. अर्थात पोलिसांनी लवकर कारवाई केली, मात्र घटना घडून गेल्याच्या नंतर हे सगळं झालं. या प्रकरणामध्ये ऑलरेडी 1 ते 2 जण जखमी सुद्धा आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळायच्या असतील तर CCTV कॅमेऱ्यांची खूप जास्त गरज आहे. आपण जर पाहिलं तर इथल्या स्थानिक अनेक नागरिकांनी असं सांगितलं की या परिसरामध्ये अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट्स ज्या आहेत त्या लाईट्स नाहीयेत, CCTV कॅमेरे नाहीयेत. त्यामुळे अशा पद्धतीच्या जर सगळ्या उपाययोजना केल्या तरच कदाचित या प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालता येऊ शकतो. त्यामुळे इथून पुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी पोलीस नेमकी कोणती कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.